आता बऱ्याच लोकांना वांग्याची भाजी आवडत नाही, पण एकदा मी सांगते म्हणून अशा प्रकारे एकदा भाजी करून बघा. 100% सांगते, तुम्ही नक्कीच ही भाजी परत करून खासाल. ती आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे छानपैकी ठेचून त्यांना गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायचे. मग दुसऱ्या साईडला थोडंसं खोबरं घ्यायचं, ते सुद्धा भाजून घ्यायचं. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे लाल होईपर्यंत ते देखील भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 लाल मिरच्या, थोडासा लसूण आणि हिरवीगार कोथिंबीर छानपैकी ते सुद्धा फ्राय करून घ्यायचं. आता यामध्येच जे आपण 2 कांदे भाजून घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचे. हेही मिश्रण छान एकत्र फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये छान थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं. आणि मग दुसऱ्या साईडला मस्तपैकी वांगे घ्यायचे. वांगे थोडेसे छोटे छोटे बघूनच घ्यायचे, लवकर शिजतात आणि खायला देखील खूप छान लागतात. तर वांग्यांचे 4 काप करून घ्यायचे. वांगा आतून खराब तर नाही ना हे एकदा चेक करून घ्यायचं. वांगे टाकलेल्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून वांगे काळे पडणार नाहीत. आणि आपली बेसिक फोडणी करायची. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे आणि जे चिरून घेतलेले वांगे आहेत ते सुद्धा घालायचे. छान लाल होईपर्यंत वांगे परतून घ्यायचे. आणि यामध्ये बेसिक मसाले तुम्हाला आवडतात ते घाला. मी फक्त लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातला होता आणि तेही छानपैकी फ्राय करून घेतलं तेल सुटेपर्यंत. मग आपण केलेला जो मसाला आहे तो घालायचा. वरतून तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि छानपैकी वांगे शिजेपर्यंत हे आटून घ्या. तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. वांगे शिजले की तुमची भाजी तयार आहे. धन्यवाद.